हाय हॅलो फ्रेंड्स. आता सध्या आपला श्रावण चालू असल्यामुळे आपल्याला नॉनव्हेज खाता येत नाही. त्यासाठी मी आज तुम्हाला सोयाबीन, हे पहा, सोयाबीन मालवणी मसाला कसा करायचा याची रेसिपी शेअर करत आहे. त्यासाठी मी हे सोयाबीन आहेत ना, हे गरम पाण्यातून छान असे उकळून घेतलेले आहेत. आणि आता सोयाबीन मालवणी मसाला हे कसं करायचे हे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. सोयाबीन मालवणी मसाला, त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा हा कट करून घेतलेला आहे आणि एक मोठं टोमॅटो. आता याची आपण पेस्ट बनवणार आहोत. आधी त्याला थोडंसं पिंक करून घ्यायचं आहे. बघूयात आता कसं करायचं आहे त्याची रेसिपी. सर्वप्रथम आपण इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. यामध्ये आपण हा जो बारीक केलेला कांदा आहे ना, हा आपण थोडासा पिंक करून घेणार आहोत. त्यासाठी त्यामध्ये तेल घालायचं थोडंसं. छान असा पिंक होईपर्यंत हा कांदा आपण परतणार आहोत. हे पहा, आपला कांदा असा पिंक तर झालेला आहे. जास्तही काळा करायचा नाही आहे याला. यामध्ये आता आपण चिरलेला टोमॅटो घालणार आहोत आणि टोमॅटो पण थोडंसं गरम होईपर्यंतच परतायचं. यामध्ये जास्त काळं करायचं नाही आहे. यामध्ये आपण आता 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि थोडंसं अद्रक, 2 तुकडे अद्रक टाकायचे. आणि असं थोडंसं गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा. आणि आता हे वाटण आपण मिक्सरमधून काढणार आहोत. तोपर्यंत आपण सोयाबीन मधून पाणी काढून घेऊया आणि त्याचा मसाला तयार करूया बाकीचा. हे पहा, सोयाबीनमधून मी पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करणार आहोत, टाकणार आहेत. आता यामध्ये दही, अद्रक लसूणची पेस्ट घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, हळद, मालवणी मसाला थोडासा. चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया. यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत. नंतर त्याला थोडीशी हळद, धन पावडर, गरम मसाला मिक्स आहे यामध्ये थोडासा. नंतर लाल तिखट. तुम्हाला जसं तिखट हवे त्यानुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता, कमी जास्त प्रमाणात. आणि हा माझ्याकडे मालवणी मसाला आहे, तो मी थोडा टाकते. मालवणी मसाला. त्यानंतर अद्रक लसूण आहे याची पेस्ट. आणि इथे मी दही घेतलेला आहे. दही थोडंसं दही घालायचं. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सर्व मिक्स करायचे मिश्रण. मॅग्नेट करण्यासाठी आपण हे थोड्या वेळ ठेवून देणार आहोत. यामध्ये थोडंसं बेसन ॲड करणार आहोत. थोडंसं बेसन घालायचं आणि हे सर्व मिश्रण असं मस्त असं मिसळायचं आहे. सोयाबीनला लागलं पाहिजे सगळं वाटण, हे सगळं काढलेलं. अद्रक लसूण पेस्ट, सोयाबीन या सगळ्या छान असं तिखट मीठ लागलं पाहिजे. त्यासाठी आपण हे असं थोडंसं 1-5 मिनिट हे असंच ठेवून देणार आहोत मॅग्नेट होण्यासाठी. नंतर आपण याला 5 मिनिटानंतर आपण बघा किती छान दिसतं, याला फोडणी देणार आहोत. हे पहा, कांदा टोमॅटोचं वाटण मस्त असं आपलं बारीक झालेलं आहे. आणि आता आपलं हे सोयाबीन जे आहे मॅग्नेट केलेलं, हे
छान असं मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण त्याच्यासाठी फोडणी देऊया. चला आता त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवते पहिल्यांदा. हे पहा, छान अशा आपली कढई आता गरम झालेली आहे. आता आपण फोडणी देऊया. त्यासाठी 2 पळी तेल घालायचे. तेल छान असं गरम होऊन द्यायचं. त्यामध्ये 1 चमच मोहरी, 1 चमच जिरे छान असं तडतडून द्यायचं पहिल्यांदा. त्यानंतर आपण हा बारीक केलेलं वाटण घालणार आहोत. हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत एकसारखं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. यामध्येच आपण अजून 1 चम्मच मालवणी मसाला थोडा घालणार आहोत. हा मसाला या वाटणाबरोबर छान असा परतून घ्यायचा आहे. आपण सोयाबीनला पण थोडासा मालवणी मसाला घातलेला आहे. थोडा ह्या वाटणामध्ये घालून छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा हा मसाला. तुमच्याकडे चिकन मसाला असेल तरी तुम्ही यामध्ये थोडासा घालू शकता. हे पहा, किती छान असं तेल सुटायला लागले. मसाला आपला छान असा परतलेला आहे. आता यामध्ये आपण सोयाबीन मॅरिनेट केलेला सोयाबीन आहे तो घालणार आहोत. हे पण छान आपल्या वाटणामध्ये परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. 5 मिनिट असं छान परतायचं आहे यामध्ये. यामध्ये आता आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. यामध्ये हे मसाल्याचं पाणी ॲड करायचं. तर यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे. आपण आधी मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसंच मीठ घाला. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, हे 5 मिनिट आपण असंच कमी गॅसवर ठेवणार आहोत. पहा किती सुंदर अशी दिसते. ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही चिकन खायला विसरून जाल अशी एवढी खूप टेस्टी चमचमीत अशी सोयाबीन मालवणी मसाला भाजी आपली खाण्यासाठी तयार होणार आहे. पहा किती छान अशी दिसत आहे. आता ह्याला 1-5 मिनिट कमी गॅसवरती थोडंसं मसाला मिक्स होण्यासाठी ठेवणार आहोत आपण. असंच कमी गॅस करायचं. हे 5 मिनिट झालेत आपले. आता मी आता गॅस बंद करून एका भांड्यामध्ये भाजी काढते. पहा किती सुंदर छान अशी चमचमीत चटकदार मालवणी सोयाबीनची भाजी तयार आहे खाण्यासाठी. आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेऊया खाण्यासाठी. हे पहा मस्त असे आपले सोयाबीन
मालवणी मसाला भाजी तयार करून रेडी झालेली आहे. पहा किती सुंदर अशी चटपटीत चमचमीत ही भाजी दिसत आहे. आता ही आपण राईस सोबत म्हटलं तरी चिकन सारखी खाऊ शकतो, चपाती भाजी सोबत पण खाऊ शकतो. हे पहा मस्त अशी आपले मालवणी थाळी रेडी आहे खाण्यासाठी. कोणालाही कळणार नाही ही व्हेज आहे की नॉन व्हेज आहे. इतकी सुंदर चमचमीत झणझणीत अशी. कशी वाटली मग तुम्हाला व्हेज मालवणी सोयाबीन थाळी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि ही थाळी नक्की एकदा तुम्ही घरी ट्राय करून बघा.